हॅलो मित्रमैत्रिणींनो, मी सरिता। आज मी खूप महत्त्वाच्या विषय घेऊन तुमच्याशी बोलणार आहे, जो की रिअल मुद्द्यांवर आहे आणि जे चालले 5 दिवस समाजामध्ये, ठीक आहे। तर त्याविषयीच माझा हा व्हिडिओ आहे। तर मला हेच सांगायचं आहे की माझा कोणत्या जातीला किंवा कोणत्याही आरक्षणाला असा विरोध नाही आहे, पण ज्या अर्थी ते लोक वागतायत किंवा ज्या अर्थी म्हणजे ज्यांच्यामुळे ते घडते, मुळात त्यांना त्याची कल्पनाच नाही आहे की ते ज्यांच्यामुळे घडते, पहिली गोष्ट तर त्यांच्याबद्दल ग्रॅटिट्यूड दाखवा। ज्यांना पण असं वाटतं की आंबेडकरांनी कोणासाठीच काही केलं नाही आहे, तर त्याचे प्रूफ्स हजारो इंस्टाग्रामवर तुम्हाला दिसतील की त्यांनी सगळ्या समाजासाठी, सगळ्या जाती धर्मांसाठी, सगळ्या स्त्रियांसाठी, सगळ्या पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी त्यांनी केलेलं आहे। तरी पण काही लोकांना कमीपणा वाटतो त्यांचं नाव घ्यायला किंवा त्यांना थँक्यू बोलायला किंवा त्यांच्यामुळे आज उभं आहे। आज मला त्या लोकांना सांगायचं की ते जे मराठा हे जे करतात, ती एकच जात समाजामध्ये नाही आहे पहिली गोष्ट तर, आणि त्यांना मिळालं नाही त्याच्यामागे पण कारणं तशीच आहेत की मला त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला जर असं वाटतं की आम्ही आरक्षण हिसकावून घेतलं किंवा आंबेडकरांनी फक्त आमच्यासाठीच केलंय, तर त्यांनी आमच्यासाठीच का केलं हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे। किंवा तुमच्या पूर्वजांना जे नाही आहे त्या जगात, ज्यांनी त्रास दिला त्या लोकांना, त्यांना विचारलं पाहिजे की बाबा की का तुम्ही असं पाप केलेलं की आम्हाला आता ते आरक्षण मिळत नाहीये किंवा आम्हाला एवढा संघर्ष करावा लागतोय, किंवा जर त्यांना तो त्रास दिलाच नसता किंवा लोकांना कमी लेखलंच नसतं किंवा मानसिक शारीरिक जो काही त्रास किंवा जे काही उच्च नीच भेदभाव आजही चालू आहे असं मी बोलते। आजही म्हणजे मला त्यांच्या चेहऱ्यावर एकही, म्हणजे जेव्हा मी काल स्टेशनवरून येत होती तेव्हा ते हुल्लडबाजी करत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक माज होता की आम्ही जिंकलोय। कारण ते शिकलेले नाहीये, त्यांना आपण काही बोलूच शकत नाहीये। कारण मला तर त्यांची कीव येत होती, मला हसायला येत होतं की म्हणजे त्यांना एवढं म्हणजे त्यांना आजही त्यांचा जातीचा माज आहे। जिथे आपण जातपात आंबेडकरांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठीच हे सगळे कायदे बनवले, ज्यांच्या जीवावर आज संविधानावर आज पूर्ण समाज इतके वर्ष चाललाय, आज जितके वर्ष पण मानवजात निर्माण झाले तेव्हापासून जे त्यांनी संविधान लिहिलंय त्याच्यावर आपलं जग चाललंय। आणि ज्या लोकांना पण असं वाटतं की आंबेडकरांनी काही केलं नाहीये, तर त्यांनी त्यांचं संविधान वाचावं किंवा त्यांनी ते कायदे वाचावेत आणि त्यांना कळेल की त्यांनी काय केले। आज जे लोक आजही कमीपणा वाटतो ज्यांना आंबेडकरांचं नाव घ्यायला किंवा जय भीम बोलायला, मला तर हे सगळं माझ्या बाबतीत पण घडलेलं, म्हणजे आमच्या आईनी पण आम्हाला कधी इतकं म्हणजे सांगितलंच नाही त्यांचं महत्त्व काय आहे, किंवा त्यावेळेला ती इतकी घाबरून असायची की बापरे कोणाला कळलं तर मग कोणीतरी आपल्याला कमी लेखेल। आणि आम्हाला तर शाळेमध्ये असं काही शिकवलं नव्हतं, आम्हाला तर सर्व धर्म समभाव वगैरे हे शिकवलेलं, त्याच्यामुळे आम्हालाही काही आयडिया नव्हती की असं काय करत असतील। आत्ता जेव्हा हे सगळं कळतंय की बाबा असं जातपात मानणारी लोक पण जगामध्ये आहेत किंवा एवढ्या सगळ्या जाती आहेत, हिंदू, 96 कोळी, मराठा वगैरे वगैरे XYZ जाती आहेत आणि त्यांच्यामध्ये उच्च नीच भेदभाव हा आजच्या 25व्या शतकात पण आहे। जिथे आपण 21व्या शतकाच्या गोष्टी करतो, जिथे आपण 2025 मध्ये जगतोय, जिथे फ्रीडम ऑफ स्पीचचे आंबेडकरांमुळेच आज आपण बोलू शकतोय, आंबेडकरांमुळेच आज कामाचे तास 8 तास झाले, हे सगळ्यांना सगळं माहीत। आणि जे शिकलेले लोक आहेत ना ते खरंच रिस्पेक्ट करतात त्यांचा। आज जर लंडन सारख्या ठिकाणी किंवा बाहेर देशात जर त्यांच्या नावाने जर आज त्यांना एवढा रिस्पेक्ट आहे, फक्त आपल्या इंडियामध्ये नाही आहेत, कारण जात धर्म पात हे लोक ह्याच गोष्टींमध्ये मेलेले आहेत। आणि हे मराठी तर स्वतःला काय समजतात आय डोंट नो की त्यांना कसला एवढा माज आहे, जातीचा माज। तर मग आम्हाला तर आमच्या जातीचा खूपच माज आहे मग तसं बघायला गेलं तर, कारण आमच्या जीवावरच तुम्ही आज इतके मोठे झालात आणि आमच्या जीवावरच तुम्ही आज जगताय। जे आमच्या आंबेडकरांनी केले ते तुम्ही करू नाही शकलात, म्हणून आज तुम्ही आमच्यावर जळताय। आरक्षण का भेटलंय स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला का पाहिजे आरक्षण? तुम्हाला जातीचा माज करण्यासाठी आरक्षण पाहिजे की खरंच शिक्षण म्हणजे तुम्हाला हवे आणि जेन्युइनली तुम्हाला पुढे जायचे म्हणून तुम्हाला आरक्षण हवे? मला तर असं कुठेच दिसलं नाही की तुम्हाला शिकण्याची इच्छा आहे किंवा तुम्हाला काय, तुम्हाला फक्त ओबीसी वाल्याने किंवा बाकीच्यांना कमीपणा दाखवायचा आहे म्हणून तुम्ही हा आंदोलन केलं। आणि आजही एवढं देऊन पण जेव्हा ऑलरेडी 20% तुम्हाला आरक्षण आहे, एवढं आरक्षण असूनही तुम्हाला परत ओबीसी मधनंच आरक्षण पाहिजे, ह्याच्यामध्ये फक्त मला जेलसी दिसते। बाकी मला याच्यामध्ये कुठेही तुमचं जातीचं किंवा तुमच्या याचं हेच दिसत नाहीये की कुठे चांगुलपणा आहे तुमच्यामध्ये किंवा माणुसकी आहे किंवा खरंच तुम्हाला त्याची गरज आहे किंवा तुमच्या मुलांना गरज आहे, असं कुठेच तुमच्या थोबाडावरनं मला दिसलं नाहीये। फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, जे पण मी बघितलेत मराठी आज फिरताना किंवा हे ते म्हणतात आम्ही गरीब आहे, आम्ही शेतकरी, आम्ही हे तुमचे पूर्वजच बोलून गेलेले की आम्ही तर बाबा आमच्याकडे
10 एकरी जमीन आहे, मग तुम्ही स्वतःला, माझं म्हणणं, जर तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही कबूल करा ना. मग तुम्ही मागासवर्गीय आहात, तुम्ही दलित आहात, तुम्ही इतके मागासलेले आहात की तुम्हाला आज गरज पडते, आरक्षणाची भीक मागावी लागते. मग हे तुम्ही कबूल करा. आंबेडकरांचे तुम्ही पाय धरून माफी मागा, आभार माना की बाबा तुमच्यामुळे आज, संविधानामुळे आम्हाला जे काही अधिकार, आज आंदोलन करण्याचा अधिकार, फ्रीडम ऑफ स्पीच पण त्यांच्यामुळेच तुम्हाला दिले, म्हणून तुम्ही आज या मैदानात उतरू शकले, जे की तुम्हाला कधी शक्य नसतं झालं. आज काही बायका पण मला कमेंट करतायत, फेसबुकवर काही पुरुष तर शिव्या देत आहेत की मी सत्याच्या बाजूनी लढते म्हणून. मी स्वतः बाय द वे लग्नानंतरची मी ओपन कास्ट आहे, मी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि मी तेव्हा मी माहेरची बौद्ध आहे, पण मी कोणतेच धर्म जातपात मानले नाही, ठीक आहे. पण मी हे सगळं भोगून झाले की कसं जातपात असं, त्याच्यानंतरच मला कळलं की अशी मराठा समाजाची जात पण कोणती आहे, एक्झिस्ट करते या समाजामध्ये, किंवा असं भेदभाव होतात, किंवा कमी लेखणं होतं, किंवा बौद्धांना कमी लेखतात, किंवा उच्च जातीय, नीच जातीय. पण मी तर माझा लढा खूप चांगल्या पद्धतीने लढली आणि त्यांना अद्दलही घडवली चांगली. कारण मी आधीपासून, आम्हाला जे शिकवलंय शाळेमध्ये की जातपात, सर्व धर्म समभाव, हे तुम्ही पण शाळेत शिकलेत, मी पण शिकले. तर ह्याची तुम्हाला थोडीशी तरी अक्कल पाहिजे की हे जे राजकारणी आहेत हे त्यांची पोळी भाजून घेण्यासाठी हिंदू मुस्लिम हे आयुष्यभर धर्म 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 जातपात करत याच्यातच अडकवणार आहेत, आणि अशाने तुमची मुलं कधीही पुढे जाणार नाही आहेत. हे मी तुम्हाला लिहून देते. आणि असं कोणतंही आरक्षण घेऊन पण कोणीच पुढे जाणार नाही आयुष्यामध्ये. आज आम्हाला मिळतंय कारण आम्ही त्याच्यासाठी संघर्ष केला, आमच्या बाबासाहेबांनी आमच्यासाठी संघर्ष केला, ठीक आहे. कोणतंही ज्याला गरजू आहे ना, प्रत्येक जात वाईट नसते, प्रत्येक जातीतला माणूस हा वाईट असतो आणि माणसाची वृत्ती वाईट असते, समजलं. ज्यांनी पूर्वजांनी तुमच्या त्रास दिला त्याच्याच कर्माची फळं आज तुम्ही भोगतायत. मग तुम्हाला एवढं दुःख होण्याची गरज नाहीये त्याच्यासाठी. मला हेच म्हणायचंय की जे पण तुम्हाला जर एवढं पाहिजे असेल, तुम्हाला खरंच गरज असेल, तर तुम्ही स्वतःला मागासवर्गीय सिद्ध करा. तुम्हाला तसंही प्रूफ करून दाखवायला लागेल की तुम्ही जर तुमचे 10 एकर शेती आणि तुम्ही बोलता की आम्हाला सर्टिफिकेट पाहिजे, तर ते तुम्हाला एनीहाव मिळणारच नाहीये. कारण कसं आहे ना, शिक्षणाची गरज खूप असते. आंबेडकरांनी तेच सांगितलं ना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जी तुमची कॅपॅसिटी नाहीये आणि तुम्ही संघर्ष करताय, तर मग तुम्हाला असं वाटतं की आम्ही खूप मोठी गोष्ट करतोय, तर ते तर आम्ही ऑलरेडी करून झालेलो आहेत. आणि त्याच्यातनं बाहेर येऊनच आमच्यासाठी कोणीतरी होतं करणारं, म्हणून आम्ही आज उभं राहिलो याच्यामध्ये. तुमच्यासाठी करणारे तुम्ही उभे करा. तुम्हाला भिकेचं आरक्षण तुम्हाला का पाहिजे? जेव्हा तुम्हाला पहिले तुम्हाला दलित बोलायला लाज वाटायची, आजही ज्याला कोणाला पण मिळतंय ना आरक्षण, किंवा मी तर नाही घेतला कधी फायदा, आम्हाला माहिती पण नव्हत्या काय सवलती असतात आंबेडकरांच्या याच्यामध्ये, किंवा मला तर हे आत्ता कळायला लागलं की या सवलती असतात, आणि मी तर कधी घेतल्या नाहीत. पण मी सांगितलं, ज्यांनी घेतलंय त्यांच्या तरी किती घरांमध्ये आंबेडकरांचे फोटो दिसतील किंवा बुद्धांचे फोटो दिसतील. आणि माझं म्हणणं हे की शिवाजी महाराजांचं तुम्ही एवढं गुणगान गाता आणि तुम्ही फेसबुकवर स्त्रियांना शिव्या देता आणि तुम्ही जातीपातीच्या गोष्टी करता आणि अजूनही तुम्ही त्यांना कमी लेखता, पण जयभीमवाले लोक किंवा जे पण ओबीसी वाले लोक आहे ते नेहमी पहिलं नाव शिवरायांचं घेतात आणि मग आंबेडकरांचं घेतात आणि मग बाकीचे जे कोणी त्यांच्यात घेतात. तर हा फरक आहे तुमच्या संस्कारांमध्ये आणि आमच्या संस्कारांमध्ये. बुद्ध समाज कधीच कोणाला कोणी अपमान होईल असं बोलत नाही, कोणाला वाईट लेखत नाही किंवा कमी लेखत नाही. ते नेहमी हाच प्रयत्न करतात. आणि शिवरायांनी मेन म्हणजे, तुम्ही शिवाजीचे मावळे स्वतःला म्हणवता, तुम्ही पुरुष म्हणवता स्वतःला, सो कॉल्ड मराठे तुम्ही म्हणवता स्वतःला. तर मला तुम्हाला हेच विचारायचंय की तुमच्या शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही वाचलाय का? वाचला असेल तर तुम्हाला एवढ्या बेसिक गोष्टीची अक्कल पाहिजे की शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना घेऊन केलं. जीवा महाला हा महार होता. त्यांनी कधीच शिकवलं नाही की जाती भेदभाव करा किंवा कोणाला कमी लेखा किंवा कोणाला घालून पाडून तुम्ही हे करा किंवा उच्चवर्णीय नीचवर्णीय, हे शिवाजी महाराजांनी कधीच शिकवलं नाही. त्यांनी फक्त स्वराज्य एकजूट होऊन कसं स्थापन करायचं. आणि तुमच्यामधलेच अनाजी पंत खूप येतो. तुम्ही काय मराठे म्हणवता स्वतःला? लाज वाटली पाहिजे. बेशरम मराठे आहात तुम्ही तुमच्याच लोकांमध्ये गद्दारी करून आज तुमच्यामुळे संभाजी महाराज या जगात नाहीयेत. आज तुमच्यामधला फितूर निघाला, तुमच्या मराठ्यांमधला फितूर निघाला आणि त्याच्यामुळे आज संभाजीराजे या जगात नाहीत. नाही तर आज स्वराज्य वेगळं असतं. ह्याची लाज वाटली पाहिजे. तर तुम्ही त्याच्या जीवावर हक्क मागायला येत आहेत, शिवाजीचं गुणगान गातायत. कोणता रूल फॉलो करतात? दाढी वाढवणं आणि मिश्या ठेवणं, ह्याला पुरुषार्थ आणि स्वराज्य घडवणं म्हणत नाही. त्यांच्या विचारांना फॉलो करणं, ह्याला बोलतात स्वराज्य घडवणं. समजलं?
तर सो कॉल्ड मराठे जे शिवाजी महाराज जे भगवे घेऊन फिरतात किंवा जे राजकारणाच्या पाठीपाठी लुलुलुलू करून जे भगवे घेऊन राजकारणी फिरतात त्यांना लाज वाटली पाहिजे. जे फक्त सणवार आल्यावर फक्त त्यांना शिवाजी महाराजांची आठवण येते किंवा बुद्ध जयंती आल्यावर त्यांना फक्त आंबेडकरांची आठवण येते. अरे ह्या महापुरुषांनी ते माणसातले देव होते आणि तुम्ही देवातल्या दगडाला शोधताय तुम्ही किंवा दगडातल्या देवाला तुम्ही शोधताय. पण माणूस म्हणून ज्यांनी कार्य केलं, तुमच्यासाठी लढले, तुम्हाला आज इथपर्यंत आणलं, आज स्वराज्य जे काय स्वतंत्रता मिळवून देणाऱ्या ज्याचा सहभाग आहे तर सगळ्यांचे तुम्ही ऋणी असले पाहिजेत. आणि जरी त्यांनी स्वराज्य घडवलं तरी पण पूर्ण जे माणसात माणूस पण राहिलं आणि जे माणूस पण टिकून ठेवलं ना ते आंबेडकरांनी. आज जे कॉन्स्टिट्यूशन आहे ना, आज जे तुमचा पैसा तुम्ही टाकता ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे आंबेडकरांनी आणलेलं आहे. हे सगळ्यात जगात जे कायदा चाललाय ना ते आंबेडकरांनी आणलेला आहे. समजलं? त्याच्यामुळे तुम्हाला पहिले त्यांना ग्रॅटिट्यूड दाखवणं जरुरीच आहे. जे तुम्हाला हक्क पाहिजे, तुम्हाला फुकटचा हक्क पाहिजे, कारण तुम्हाला आम्हाला कमीपणा दाखवायचा आहे की बघा आम्ही कसं देवेंद्र फडणवीसच्या उरावर बसून आणि आम्ही कसं संघर्ष करून घेतलं. मग हे राजकारणी तुम्हाला तोंडाला पानच पुसणार आहेत, कारण त्यांनाही डोकं आहे. ते तुमच्यासारखे अडाणी अजिबात नाही आहेत. ते जर आज या राजकारणात उतरलेत ना, त्यांना काहीतरी कारण आहे त्याच्या मागे ना, त्यांना थोडी बुद्धी असेल म्हणून ते उतरलेत. हे साधी गोष्ट बेसिक अक्कल तुम्हाला नाही. आणि तुम्ही जे अडाणी लोक आहेत ते फेसबुकवर लाखो कमेंट टाकतायत की हां आम्ही झुकवलं त्यांना, आम्ही झुकवलं. तुमच्या झुकण्यामध्ये आहे काय दम आहे का तुमच्यामध्ये? रस्त्यावर उतरून दंगा केल्याने कोणी स्वराज्य घडू शकत नाही आणि कोणालाही असं आरक्षण मिळू शकत नाही. असे दंगे करून जर आरक्षण मिळालं असेल ना, असे सगळेच जातीचे लोक जे 7,500 जाती आहेत ना ते सगळे रस्त्यावर उद्या उतरले ना, तुमचा नामोनिशान पण दिसणार नाही. आणि मी हे सत्य बोलायला घाबरत नाही. कळलं ना? हे जातपात करणं सोडून द्या पहिली गोष्ट तर. कळलं ना? आणि जे शिकलेले आहेत ना त्यांना ही गोष्ट खूप आधीच कळली आणि ते कोणतीही जातपात मानत नाही आणि आजही लग्न होत आहेत. समजलं ना? किंवा बाकीच्या गोष्टी होत आहेत समाजामध्ये. पण हे जे काही चिरकुट लोक आहेत, जे जरांगेसारखे जे फालतू लोक आहेत, जे अडाणी आहेत, ज्यांना काडीचं शिक्षणाचं नॉलेज नाहीये, ज्यांना जे 4 अजून अडाणी लोकांना घेऊन आले इथे मुंबईमध्ये आणि जे फक्त गर्दी करून त्यांना असं वाटलं की आम्ही हे सगळं जिंकू. तर असं करून बाळांनो काही जिंकता येत नाही आयुष्यामध्ये. आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतो. नुसतं आंदोलन मोर्चा काढून, आणि हे पण आमच्या आंबेडकरांमुळेच झालेलं आहे. सो यू शुड रिस्पेक्ट हिम. कळलं? हे जे आज तुम्ही जगताय, आज तुम्ही खाताय पिताय, हे जे अधिकार तुम्हाला मिळालेत, बायकांनाही सांगते, मराठा बायकांना जे कमेंट्स करतात ना मूर्खासारख्या, ते जे आज बोलण्याचा अधिकार आहे ना तुम्हाला बाबासाहेबांमुळे मिळालाय. आज जे तुमचा पैसा सेव आहे ना बाबांमुळे मिळालाय. जे आज तुमचं शिक्षण होत आहे ना, जे काय तुम्हाला फ्रीडम ऑफ हे सगळं मिळतंय ना, हे सगळं कायद्यामुळे आणि त्यांनी जे लॉ आणलेत ना त्यांच्यामुळे मिळतंय. एवढं शिक्षण 32 डिग्र्या तुम्ही घेऊन दाखवा आणि तेवढे बॅरिस्टर बनून दाखवा तुमच्यातल्या मराठ्यांनी एखाद्यानी, आणि मग तुम्ही बोला की आम्ही मराठे आहोत आणि आम्ही काहीतरी करून दाखवले आणि त्याचा नेता तुम्ही बनवा. मग पहिले नेत्याला माणुसकी असणं गरजेचं असतं, जे तुमच्यामध्ये काडीचीही नाहीये. तुम्हाला अजूनही जातीचा माज आहे. जातीचा माज कोणाला दाखवताय तुम्ही? आणि जात घेऊन काय वर जाणार आहात का तुम्ही? कसली जात, कसला माज करताय तुम्ही? तुम्ही मातीतच जाणार आहे. दलितही मातीतच जाणार आहेत, ओबीसी वाले पण मातीतच जाणार आहे, एसटी वाले पण मातीतच जाणार आहे, मराठे अगदी सेलिब्रिटी अगदी देव पण मातीतच जातात सगळे. कळलं ना? मग तुम्हाला कसली घमंड आहे, कसला तुम्हाला माज आहे तुमच्या जातीचा, कसली जातपात आणि कसला धर्म? आज तुमच्या मुली मरतायत, आज तुमच्या मुली जाळून मरतायत. सगळ्या समाजात हे सगळं चाललेलं आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. अरे माणुसकी हा एकच धर्म आंबेडकरांनी शिकवलाय आणि शिवाजी महाराजांनी पण एकच शिकवलंय की एकजूट करून राहा, संघनिष्ठ राहा, संघर्ष करा आणि स्वराज्य घडवा. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही जातीपातीचा भेदभाव त्यांनी कधी केला नाही. तर तुम्ही कोणत्या शिवाजीला मानता? तुम्ही नक्की कोणत्या शिवाजी महाराजांना फॉलो करता तुम्ही? शिवाजी महाराज एकच होते ज्यांनी कधीच हे शिकवलेलं नाहीये. आणि त्यांनी सगळ्यांना तेवढाच मान दिला, सगळ्यांना इक्वली वागणूक दिली. आणि तुम्ही काय केलं? आज ज्या शिवाजी महाराजांचं तुम्ही नाव घेता तुम्हाला लाज वाटली पाहिजे. कळलं ना? ज्यांचं तुम्ही नाव घेता ना त्यांचं कर्तृत्व शून्य आहे. तुमचं शून्य कर्तृत्व आहे. तुम्ही काहीही करू शकत नाही आयुष्यामध्ये भिका मागितल्याशिवाय. तुम्ही बोलता तुमचे मुलं एवढे शिकलेत, ज्याला पुढे जायचं तो कसाही जातो. तुम्हाला तिथूनच तुम्हाला दिसतंय की सगळे तो जो जरांगे त्याला त्याचं मिळेल, काय मिळायचंय ते. हाल तुमचे होणार आहेत, कॉमन मॅनचे, जे आज त्यांच्या पाठीपाठी फिरतायत ना, तो तर त्याचा हिस्सा काढून निघूनही जाईल. ही सगळी पॉलिटिक्स आहे. हे कधी करणार आहे मराठ्यांना? ह्या अशा दलदलीमध्ये अडकून तुम्हाला राहायचंय की तुम्हाला तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचंय? आज आम्ही काही न घेता, आज मी सिंगल मदर असून आज माझ्या मुलीला मी एकटीने सांभाळते.
त्यांच्यासाठी कुठे कायदे आहेत अजून? एकटीने सांभाळणं, पुरुषासारखं एकट्या बाईने सांभाळणं, ह्याला पण खूप कर्तृत्व लागतं आणि खूप गट्स लागतात आयुष्यात. मी असा नाही विचार केला की मला ही फॅसिलिटी मिळाली तर मी हे करू शकते, मग मला 90% मिळाल्यामुळे मला हेच आरक्षण इथूनच मिळालं पाहिजे, असं काहीच नसतं. ज्याला जायचंय पुढे तो कसाही जातोय, समजलं? ज्याला नाव करायचं तो कसंही करतोय. त्याला कोणत्या जातीच्या लेबलची गरज नाही किंवा कोणत्या आरक्षणाची गरज नाहीये. आज मी तर बोलते 50% आज SC वाल्यांना माहितीच नाहीये की आम्हाला काय फॅसिलिटीज मिळत आहेत. त्यातली एक मी पण होती, मला तर माहितीच नव्हतं. आम्ही तर ओपनमध्ये शिकलो, ओपनमध्येच सगळं केलंय, माहितीच नव्हतं. कित्येक लोक अजून अज्ञान आहे त्या गोष्टी की तुम्हाला माहितीच नाहीये त्यांना, आणि तुम्ही कोणत्या आरक्षणाच्या गोष्टी करताय. ज्यांना मिळालं ते आधी मिळालं आणि ते झाले सेटल त्यांच्या आयुष्यामध्ये. आणि तसंही गव्हर्नमेंट जॉब आता राहणार नाहीयेत. सगळं विकत चाललंय मोदी, सगळं विकत चाललंय, सगळं प्रायव्हेट होतंय. तर जरी तुम्हाला मिळालं तरी त्याला अंमलात आणायला इतके वर्ष जातील ना की तुमच्या 7 पिढ्या तिथेच संपतील, समजलं? कारण हा किचकट विषय आहे. हे तर तुम्हाला राज ठाकरे साहेबांनी पण सांगितलेलं आहे ऑलरेडी. त्यांचे व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर त्याच्यातनं थोडी जरी शिकलेले किंवा बुद्धिवान असाल ना तुम्ही, तर थोडा विचार कराल की संविधान बदलणं हे इझी नाहीये. जेव्हा जयभीम उतरतील ना, जेव्हा सगळ्या जातीचे जे मागासलेले लोक उतरले ना रस्त्यावर, तर तुम्हाला चालता भाई पुढी हे होईल. मी तुम्हाला आधीच सांगते, कळलं ना? तुम्हाला पळायला सुद्धा जागा उरणार नाही आम्ही जर उतरलो रस्त्यावर तर. सो माथी भडकवण्याचे काम हे कोणीही करू शकतं. राजकारण्यांचं कामच ते की माथी भडकवणं आणि मग त्याच्यातनं काहीतरी उगाच दिखावा करणं, सॉल्युशन काढणं, हे करणं. पण ते कितपत व्हॅलिड आहे ते तर बघा ना. संविधान बदलणं ना कोणाच्या हातात नाहीये, कळलं? त्याच्यासाठी तेवढ्या डिग्र्या, तेवढं शिक्षण, तेवढा बाबासाहेब बनायला लागतं. आणि मला तर प्राऊड आहे की आम्ही एवढं आमच्यामध्ये एवढं, म्हणजे मला तर आत्तापर्यंत माहिती नव्हतं, पण आता जेव्हा मला कळलं तेव्हा मला प्राऊड आहे की मी का आत्तापर्यंत स्वतःला, म्हणजे का असं समाजात कमी लेखतात एकमेकांना, का गाव साईडला पण अजून अन्याय होत आहे त्यांच्यावर. जेव्हा की एवढ्या शिकलेल्या माणसांनी एवढं स्वतःचं धर्मांतर करून, एवढं स्वतःचं वेगळी कास्ट निर्माण करून एवढं सगळं सुख दिलंय, आणि तरी आपण का घाबरून राहायचं अशा लोकांना? कारण त्यांना माहिती आहे की शिक्षण नाही दिलं या लोकांना, राजकारण्यांना चांगलं माहिती आहे, धर्माच्या नावावर सगळं खपवायचं. आणि मिडल क्लास माणूस इथेच मरतोय, जॉब करतोय, धर्माच्या गोष्टी करतोय आणि 4 कमेंट फेसबुकवर टाकतोय आणि त्याला वाटतं मी खूप मोठं काम करतोय. पण हे काहीच कामाला येणार नाहीये. त्यांचे मुलं इंग्लंडला शिकून मोठे झाले, त्यांनी डिग्र्या मिळवल्या, त्यांची मुलं इंग्लिश मीडियममध्ये शिकतायत आणि आपण मराठी करतच बसलोय. आणि जो खरंच मराठीसाठी लढणार आहे त्याला तुम्ही निवडून देणार नाही कधी, बरोबर ना? मग तुम्हाला कसला माज आहे? जात तुम्हाला वर नेणार नाहीये, माणुसकी तुम्हाला वर नेणार आहे. सो माणूस बनून जगा, समजलं? जितके माणूस बनून, जितकी माणुसकी आणि माणूस बनून जगाल ना, तेवढंच समाजात तुमचं नाव होईल. आणि हे सगळं बंद, हे काही लागू होणार नाहीये कोणत्याही गोष्टीला, समजलं? सगळं प्रायव्हेट होतंय. जोपर्यंत तो अधिकार मिळेल ना तोपर्यंत सगळं प्रायव्हेट झालेलं असेल. आणि असंही जे आरक्षणामध्ये आहेत ना त्यांनाच नाही मिळत आहेत आज अधिकार, तर तुम्ही कुठून आले मध्येच अधिकार घ्यायला? त्यांना नाही मिळत तर तुम्हाला कुठून मिळणार आहे? इतकी कॉम्पिटिशन आहे आज जगामध्ये. आणि तुम्हाला वाटतं एक आयतं मिळालं तर होईल, आणि आयतं काहीच मिळणार नाहीये, तुम्हाला मिळणारच नाहीये, समजलं? कारण त्याच्यासाठी ना माणूस म्हणून जगावं लागेल तुम्हाला. आधी तुम्हाला स्वतःला ना समजावं लागेल. आधी आंबेडकरांचा इतिहास वाचायला लागेल, स्वराज्याचा इतिहास वाचायला लागेल, आणि तो वाचल्यानंतर जर तुम्हाला अक्कल आली तर तुम्ही या फंदात पडणार नाही आणि तुम्ही स्वतःचं काहीतरी कर्तृत्व कराल. सो या सगळ्या गोष्टी बंद करा. आणि जे काय तुमचं चाललंय ना हे सगळं राजकारण आहे, बाकी काहीही नाहीये. सामान्य लोकांना त्रास देऊन राजकारण्यांची गोची करायची, हे एवढंच काम आहे त्यांचं. आणि बाकी त्याच्यातनं निष्पन्न काहीच होणार नाहीये. तुमची मुलं बाळं आहेत, तुमचं घरदार आहे, तर तुम्ही तुमचा विचार करा. तुम्ही यांच्यामध्ये पडू नका आणि अशा कोणत्या रॅलीला वगैरे जाऊ नका, कारण त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. आणि माणूस म्हणून जगलात आणि खरंच जर मिळालं ना तर आंबेडकरांचे आभार आधी माना. कारण हे जे काय आज मिळतंय ना हे आज त्यांच्यामुळेच मिळणार आहे तुम्हाला, हेही लक्षात ठेवा. आणि आम्ही जेव्हा पण फोटो ठेवतो ना तेव्हा शिवाजी महाराजांचा पण ठेवतो, आंबेडकरांचा पण ठेवतो, आणि मग बाकीचे जेवढे आहेत ना
संत महात्मा फुले, ज्यांनी ज्यांनी या देशाकडे माणूस म्हणून माणसात राहून माणसासाठी कार्य केलं, ना की एका मूर्तीची पूजा केली, माणसासाठी कार्य केलं, त्या लोकांचे आम्ही सगळ्यांचे फोटो ठेवतो. का ठेवतो? कारण आम्ही त्यांना मानतो. कारण त्यांनी काहीतरी कर्तृत्व त्यांच्यामध्ये होतं म्हणून त्यांनी केलं. तुमचं माणूस म्हणून काहीच कर्तृत्व नाहीये. आणि माणूस वाईट असतं, कोणती जात वाईट नसते. समजलं? सो हे जातपातीचं बाजार करणं बंद करा. हे जेव्हा तुम्हाला जेव्हा इक्वली समान नागरी कायदा पाहिजे ना, तुम्हाला जे तुम्हाला पाहिजे, आरक्षण रद्द झालं पाहिजे, मग त्याच्यासाठी तुम्ही आधी माणसात या. पहिले हे जातीपातीचं विष आहे ना पसरवणं बंद करा की आम्ही 96 कोळी, आम्ही मराठा, आम्ही फलाना, आम्ही आमकं, मग हे बौद्ध, मग हे तेतं, मग कास्ट बघून लग्न करणं सोडून द्या. कारण ह्याच्यातनं काहीच निष्पन्न होणार नाही. ह्याच्यातनं ना कोणी सुखी होणार आहे ना काही होणार आहे. कळलं ना? आणि ज्या दिवशी संविधानाला धक्का लागेल त्या दिवशी लिहून घ्यायचं इथून की पब्लिक कोणाची रस्त्यावर असेल. आणि हे राजकारण्यांना पण चांगलंच माहिती आहे. आणि जे आज आपण इंडियन आहोत, आपण कोणती जात नाही आहोत, आपण इंडियन आहोत. आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे बाबासाहेबांनीच दिलाय फक्त. बाकी कोणत्याही नेत्यांनी दिला नाहीये किंवा कोणत्याही देवानी दिलेला नाहीये. देवातलं देव आहे, त्यांनी दिलेलं आहे. त्यांनी संघर्ष केला, सगळ्यांसाठी केला. तरी तुम्हाला असं वाटतं की त्यांनी तुमच्यासाठी काही नाही केलंय. आज ओपनमध्ये पण फॅसिलिटीज आहेत, तुम्हालाही तेवढं दिलेलं आहे, सगळ्या जातींसाठी सगळं करून गेलेले आहेत. तरी तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला दुसऱ्यांवर जळूनच ते घ्यायचंय, तर ते तुमचे कर्म आहेत. कळलं? आणि कर्म घुमून फिरून येतात, हे लक्षात ठेवा. देव कर्म बघतो. तुम्ही देव मानता ना, तो कर्म बघतो. तो बाकीचं बघत नाही की तुम्ही त्याला किती फुलं फळं किती हवन करताय, ते नाही बघत. ते तुमचे कर्म बघणार. आणि तुमचे कर्म मला फेसबुकच्या कमेंटमधनं दिसतात की तुम्ही एका मुलीला कोणत्या लेवलला जाऊन बोलू शकता. फक्त तुमच्या मनासारखं झालं नाही म्हणून किंवा फक्त कोणीतरी आपलं मत मांडतंय म्हणून. जसं तुम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे तसंच सगळ्यांना मत मांडण्याचा अधिकार आहे. आणि जर खरं बोललं तर राग येऊन द्यायचा नाही. समजलं? सो माझं हे स्पष्ट मत आहे की अजूनही सुधरा, वेळ गेलेली नाहीये. ही जातपातीचं विष कालवणं बंद करा. माणूस म्हणून जगा आणि माणसासारखं वागा. आणि ज्यांनी हे तुम्हाला राईट्स दिलेत ना, त्यांचे आभार पहिले माना. समजलं ना? देवाचे तर मानाच. देव आंबेडकर कधीच बोलले नाही की देव मानू नका. त्यांची वाईफ स्वतः देवाचं करायची, पण तिला बंदी होती जायला, म्हणून आंबेडकरांनी मंदिरं पण उघडे करून दिले. का दिले? त्याच लोकांसाठी की सगळ्यांना समान नागरी हक्क मिळाला पाहिजे म्हणून. एवढी बेसिक थोडासा अभ्यास करा. समजलं? आणि कोणी काय केलं ना, शिकलेल्या लोकांना समजलंय. पण काही आपल्या इंडियामध्ये जे अडाणी लोक आहेत ना, त्यांना अजूनही फक्त धर्माच्या नावाखाली फक्त फितूर केलं जातंय, फक्त त्यांच्या मनात विष कालवलं जातंय. हिंदू मुस्लिमच्या नावाखाली विष कालवलं जातं. आधी हिंदू मुस्लिम एकत्र राहत होते. काही माणसं त्याच्यातली नालायक आहे म्हणून फक्त मुस्लिम समाज नालायक होत नाही पूर्ण. प्रत्येक जातीत काही नीच लोक असतात, ते वाईट असतात. जात कोणाची वाईट नसते, माणूस वाईट असतो, माणसाची वृत्ती वाईट असते. हे जेव्हा तुम्हाला कळेल ना, तेव्हा तुम्हाला जगणं खूप सोपं होऊन जाईल. आणि तुम्ही माणसाला माणूस म्हणून बघाल. आज जेव्हा रक्त द्यायची वेळ असते तेव्हा आपण जातपात नाही बघत. तेव्हा कुठूनही रक्त मागवतो. तो कोणाचा जातीचा आहे ते नाही बघत आपण. जेव्हा बाढ येते, जेव्हा असे काही नॅचरल कॅलेमिटीज होतात, तेव्हा कोण येतं? तेव्हा माणूसच माणसाला देतो ना. मग तेव्हा मराठा आहे का बघता का तुम्ही? तेव्हा बौद्धाला देतात का बघतायत का? तेव्हा ओबीसीला देताय का बघतायत का? मग आत्ताच राजकारण का? राजकारणी आपले पोळी भाजून घेतील, ते त्यांचं अजून त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी, अजून त्यांच्या 7 पिढ्यांनी बसून खाण्यासाठी अजून सगळं करतील. हेच सगळं पसरवणार ते. मोदी आल्यापासून फक्त धर्म 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 एवढंच ऐकते मी. शिक्षणाचा विषय नाहीये कुठे, ग्रोथचा विषय नाहीये कुठे. मेट्रो बनून सामान्य माणसांचे प्रश्न सुटणार नाहीयेत. मेट्रो बनून सामान्य माणसाचे प्रश्न सुटणार आहेत. तेवढं भाडं पण परवडलं पाहिजे ना. सामान्य माणसासाठी त्या माणूस काय करत नाहीये. आणि तुम्ही पण एक कॉमन मॅन आहात, तर तुम्ही हे जेव्हा एकजूट, हे जे तुम्ही मराठा बोलतात ना, 1 लाख मराठा, लाख मराठा, एवढं करण्यापेक्षा सगळ्या भारतीयांनी एकत्र येऊन, सगळ्या पब्लिकनी एकत्र येऊन जर सरकारला जाब विचारण्याची हक्क ठेवला ना, की सरकार आत्ता पडेल. त्यांना जर एकजूट दिसली ना मराठी लोकांमध्ये, तर आत्ता त्यांना उत्तर द्यायला जागा नसेल. आत्ता त्यांना सगळं चेंज करावं लागेल. बाहेर देशात काय एवढे चांगले रूल्स आहेत? का सगळं टॅक्स फ्री आहे? का सगळं तिथे व्यवस्थित रोडचं रूल्स आहेत? रूल्स तुटल्यावर त्यांना फाईन आहे, रूल्स तुटल्यावर त्यांना हे सगळं त्यांनी मॅनेज केलं. तसं त्यांनी बनवलंय.
त्यांच्यासाठी पंतप्रधान कोण मोठा नाही आहे. जर पंतप्रधानांनी चुकी केली तर त्याला पण फाईन बसणार. त्यांचे रोड का स्वच्छ आहेत, त्यांचं आज काय एवढं चांगलं आहे, ह्याच्याकडनं शिकण्यासारख्या ज्या चांगल्या गोष्टी त्या शिकायला पाहिजेत, माझं असं म्हणणं आहे. ते कोणत्याही देशातले असू देत, चांगल्या गोष्टी शिकण्यामध्ये कधीच वाईट नाही. आपल्या देशातले लोक काय करतात, राजकारणी रोड चांगले आहेत, सामान्य माणसासाठी जो करेल ना तो खरा नेता असेल, कळलं ना. आणि जो सामान्य माणसासाठी करू शकत नाही ना तो चांगला नेता कधीच बनू नाही शकत, कळलं ना. जर आपल्या देशाचा खरंच विकास झाला असता ना तर बोललं असतं. आज सगळीकडे महागाई वाढली, आज महागाईमध्ये इतकं अडकवून ठेवलंय सगळ्यांना की कोणी वर उचलून डोकंच काढू नाही शकत आहे. हा प्लॅनिंग आहे, कारण त्यांना माहिती आहे की हे लोक जर एकत्र आले आणि आपल्याला शिक्षणाबद्दल, महागाईबद्दल, बेरोजगारीबद्दल जर प्रश्न विचारायला लागले तर आपली सत्ता टिकणार नाही. ही साधी गोष्ट आहे. तर आताही जागे व्हा, माणूस म्हणून जगा, जात म्हणून जगू नका. जात ही माणसाने निर्माण केलेली गोष्ट आहे. देवानी 2च जाती निर्माण केल्या, स्त्री आणि पुरुष. स्त्री आणि पुरुष 2च जाती आहे आणि आपण भारतीय आहोत, आपण कोणती जात नाही आहोत. हे तुमच्या पूर्वजांनी जे तुमच्या मनात घातलेलं आहे ना हे बदला, कारण माणूस माणसाला कामाला येतो, जात कामाला नाही येत की याच्याकडे ही जाते म्हणून मग मी ह्याचं चांगलं करेल, किंवा त्याच्याकडे ती जाते म्हणून मी त्याचं चांगलं करा. आणि ज्यांनी तुमच्यासाठी केलंय ना, ज्यांनी अधिकार दिला ना त्याला ग्रॅटिट्यूड ठेवायला कधीच लाज बाळगू नका. मग ते आंबेडकर असू दे, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असू देत, किंवा कोणीही असू देत. आणि ह्या ज्या बायका आज कमेंट करतात ना, आज त्यांना शिक्षण नसतं ना तर ते काहीच करू शकले नसते. तर ज्यांनी तुमच्यासाठी फ्रीडम ऑफ स्पीच केली ना, थोडा रिस्पेक्ट ठेवा त्या माणसाचा, एवढंच म्हणणं आहे. आरक्षण देण्याबद्दल कधीच वाद नव्हता, पण जो माच करून तुम्ही घेताय ना त्याच्याबद्दल नक्कीच प्रॉब्लेम आहे. आणि त्याचं उत्तर तुम्हाला तुमच्याच भाषेत भेटणार, मग कळलं ना. त्याच्यामुळे हे सगळं बंद करा, ही नाटकं बंद करा आणि माणूस म्हणून जगा. सगळ्यांचं सगळं चांगलं होतं, कळलं ना. स्वतःवर विश्वास असला पाहिजे. आज जर एकटी बाई सगळं करून लढू शकते ना तर एकटा माणूसही सगळं करून लढू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. त्याला कोणत्या जातीचा किंवा आरक्षणाचा टॅग द्यायची गरज नसते, कळलं. आय होप सगळ्या जातीच्या लोकांना हे समजलं असेल आणि ते तसं फॉलो करण्याचा प्रयत्न करतील आणि जे तुमचे गैरसमज आहेत ते दूर झाले असतील आंबेडकरांबद्दलचे आणि शिवाजी महाराजांबद्दलचे. त्यांनी काय सांगितले ते फॉलो करा, आधी त्यांचा इतिहास वाचा, मग तुम्हाला हे सगळे विचार येणारच नाहीत की आम्हाला आरक्षण द्या किंवा आम्हाला हे द्या, आम्हाला ते द्या, कळलं. त्यांनी कधीच जाती भेदभाव केला नाही, ते माणूस म्हणून प्रत्येक माणसासाठी लढलेत, कळलं. आणि म्हणून स्वराज्य निर्माण झाला, मराठ्यांमुळे नाही झालंय, या भ्रमात राहू नका. सो प्लीज, सगळ्या जातीचे लोक त्यांच्या स्वराज्यामध्ये होते सैनिक म्हणून, तेव्हा ते सगळं घडू शकले. ते कोणत्या एका माणसाच्या किंवा एका जातीमुळे झालेल्या गोष्टी नाही आहेत या, आणि तुमचेच फितूर होते. तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे खरं तर या गोष्टीची, कळलं ना. की ते जर झालं नसतं तर आज आपले संभाजी महाराज या जगात असते, आज काहीतरी वेगळं घडू शकलं असतं, आज काहीतरी वेगळा इतिहास रचला असता. सो स्वतःला जेव्हा मराठी म्हणतात ना तेव्हा ह्या गोष्टींचा विचार करा आणि हे जातपात करणं आहे ना हे बंद करा. ह्याच्यातनं तुम्हाला काहीच निष्पन्न होणार नाही आहे. सरकार त्याचं काम करत राहील, ते विष पसरवण्याचं काम करत राहील. ते विष किती आपल्यामध्ये भिनवून घ्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे, समजलं. माझं बोलायचं काम आहे, मी सगळं क्लिअर करण्याचं काम आहे ते मी केलं. बाकी जे ते तुमच्या कर्मांनी तुम्ही जाणार हे तर नक्की आहे. पण तुम्ही हे असं माच करून चालणार की हे लाख मराठी, हे लाख, असं काही नाही आहे. ज्या जातीचे उतरतील ना रस्त्यावर त्यांची पण संख्या तेवढीच असेल, त्याच्यापेक्षा कदाचित जास्त असेल. सो हा जातीचा माच करणं सोडा, माणूस म्हणून जगा. माणूस म्हणून जर तुम्हाला खरंच गरज असेल तर माझं म्हणणं मिळू दे, पण माणूस म्हणून जर तुम्हाला गरज नसेल, तुम्हाला जात म्हणून ते कोणावर तरी वर्चस्व गाजवायचं आहे म्हणून तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला आयुष्यात कधी नाही मिळणार. आणि तसा कायदाही नाही आहे. कास्ट आणि क्लासमधला फरक समजा. आरक्षण हे कास्टला मिळत नसतं, क्लासला मिळत असतं. आणि क्लासमध्ये भरपूर जाती, भरपूर समाज येतात, समजलं. सो क्लास आणि कास्टमधलं वाचा पहिले, त्याचं नीट परीक्षण करा आणि मग तुम्हाला कोणावर डिपेंड राहायची गरज नाही आहे. तुमचा हक्क तुम्ही स्वतःही मागू शकाल. कोणाला आंदोलनाची किंवा आंदोलकाची गरज पडणार नाही तुम्हाला. थोडासा अभ्यास करा, समजलं. जय महाराष्ट्र.